नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस म्हणजेच लालपरी अनेकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत। विशेष म्हणजे अनेक नवीन लालपरी बसगाड्यांना वाहन क्रमांक आणि त्या कोणत्या आगाराच्या आहेत याचा उल्लेख नसतानाही त्या अहिल्यानगरच्या रस्त्यांवर धावत आहेत। बसच्या मागील बाजूस वाहन क्रमांक आणि आगाराचे नाव नसल्यामुळे ही बस नेमकी कोणत्या डेपोची आहे हे ओळखणे कठीण झाले आहे। असे असूनही या बसेस सार्वजनिक रस्त्यावर प्रवाशांची वाहतूक करत आहेत। यामुळे वाहतुकीचे नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात एका महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे। यावेळी संतप्त जमावाने नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 2 दिवसात आरोपीचा शोध घेण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहे। यावेळी शहरातील बुवाशिंद बाबा तालमीमध्ये असलेल्या एका महापुरुषाच्या पुतळ्याला 26 मार्च रोजी दुपारी अज्ञात व्यक्तीने काळा रंग फासला। याची माहिती मिळताच तरुण मोठ्या संख्येने एकत्र आले आणि त्यांनी आपला संताप व्यक्त केला। शेकडोच्या संख्येने जमाव नगर मनमाड रस्त्यावर उतरला आणि किरकोळ दगडफेक आणि टायर जाळण्याचा प्रकार घडला आहे। विडंबना झालेली आहे, त्या एक दुर्दैवी गोष्ट आहे। आपण मी सर्वांनी सांगू इच्छितो, इथे मी आलेलो आहे, इथे आपण सर्व शांतता ठेवावी, आपण ते चांगली पद्धतीने एफआयआर दर्ज करू आणि जे यांचे पाठीमागे आहे त्यांना आपण धरून आणून त्यांना कडक शिक्षा होईल असा मी आपल्याला सर्वांनी एक सूचना आहे की सर्व शांतता ठेवावी। आपण काय सर्व जे आहे कायदेशीर मार्गाने आपण चाललेलो आहे। आता मुख्याधिकारी साहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आपण कारवाई करू 100% त्याच्यामध्ये जे पाठीमागे जे आहे ते सर्व लोक त्यांच्यामध्ये आपण त्यांना लवकरात लवकर जे सांगितलं त्याप्रमाणे आपण अटक करू आणि कायदेशीर त्यांना कडक कारवाई होईल। आता आपण सर्व शांतता ठेवू। अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड चौकातील उड्डाण पुलाच्या पिलरवर अनधिकृतपणे जाहिरात पोस्टर्स लावून विद्रुपीकरण करणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकावर महानगरपालिकेने गुन्हा दाखल केलाय। आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। मार्च महिन्याच्या अखेरीस मालमत्ता तसेच इतर दस्त नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी येत्या 29, 30 आणि 31 मार्च रोजी दस्त नोंदणी कार्यालये सुरू राहणार आहेत। मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनेक जण मालमत्ता खरेदी विक्री आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची नोंदणी करण्यासाठी कार्यालयात येत असतात। लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागाचे जिल्हाधिकारी महेंद्र महाबरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। अहिल्यानगर शहरातील बुरुडगाव रोडवरील साईनगर येथे योगेश चंगेडिया यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलाय। कोतवाली पोलिसांनी आरोपींची दहशत मोडून काढण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली। पोलिसांनी 26 मार्च रोजी सायंकाळी या 5ही आरोपींना हातकड्या घालून काटवण खंडोबा परिसर आणि बुरुडगाव रोड परिसरातून फिरवले आहे। मात्र सध्या या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। कोतवाली पोलीस स्टेशन 265/2025 पुरा नंबर याच्यामध्ये एक जबरी चोरीचा प्रयत्न झाला होता। त्याच्यामध्ये अहिल्यानगर पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेऊन त्याच्यामधील सर्व आरोपी अटक केलेले आहेत। त्या अनुषंगाने आज रोजी आणि आरोपीची रेकॉर्डवरची असल्यामुळे आज रोजी त्यांची घर झडते आणि बाकी तपास कामामुळे आम्ही त्यांना घेऊन आलो होतो पोलीस स्टेशनवरून। रस्त्याचं वाहतुकीचं काम चालू असल्यामुळे त्यांना पायी आम्ही घेऊन गेलेलो आहे। त्या ठिकाणी सर्व सविस्तर पंचनामे केलेले आहेत। मी आवाहन करतो सर्वांना आपल्या मार्फत की अपराध केलेला आरोपी कधीही कायद्यापासून वाचणार नाही। टेक्नॉलॉजी, CCTV आणि इतर गोष्टी पकडला जाणार, त्याच्यामुळे न करता कायदेशीर आपलं काम केलेलं आणि व्यवस्थित जीवन जगलेलं खूप चांगलं आहे, एवढं मी सांगतो। थँक्यू। राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या 33व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त आज म्हणजेच 28 मार्च आनंदधाम येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये शांती मार्च, रक्तदान शिबिर, आचार्य गुणगौरव सभा, महाभोजन आणि भक्ती संध्या यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे। तसेच आज सकाळी 7 वाजता नवी पेठ जैन स्थानक येथून शांती मार्चला सुरुवात झाली। आचार्य श्रींच्या शिकवणुकीनुसार समाजात शांतता आणि प्रेमाचा संदेश देण्यासाठी हा शांती मार्च शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ होऊन आनंदधाम येथे समाप्त होईल। अहिल्यानगर मधील आर्किटेक्ट अंकित ताथेड आणि त्यांच्या पत्नी खुशबू ताथेड यांना बंगळुरू येथे मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। इंडिया बिगिन व्हेंचर्सच्या वतीने हॉटेल ताज वेस्ट एंड येथे आयोजित एका शानदार सोहळ्यात त्यांना
मोस्ट प्रॉमिसिंग अँड फ्युचरिस्टिक आर्किटेक्चर अँड डिझाईन फर्म ऑफ द इयर 2025 इन महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अहिल्यानगर येथील प्रतिभावान रेखाचित्रकार श्रीधर अंबोरे यांना यंदाचा प्रतिष्ठित जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. संभाजीनगर येथील पद्मश्री डॉक्टर गंगाधर पानतावणे प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्या डॉक्टर निवेदिता पानतावणे आणि प्राध्यापिका नंदिता पानतावणे यांनी याबाबत माहिती दिली. अहिल्यानगर शहरात नागरिकांसाठी लवकरच अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. नगर मनमाड रोडवर रिरोन्सी होंडा शोरूम समोर उभारलेल्या नवीन आरोग्य सदन हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा येत्या 30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ जैन सोशल फेडरेशनने आयोजित केलेल्या भगवान महावीर व्याख्यानमालेतील 6वे पुष्प बायपण भारी देवा या विषयावर अभिनेत्री गौरी थोरात यांनी एक महत्त्वाचं भाष्य केलं आहे. यावेळी मुलींनो, जीवनातील सुख, शांती आणि समाधान मिळवण्यासाठी स्वतःचे घरदार किंवा गाडी असलेल्या मुलाऐवजी सात्विक, कर्तृत्ववान आणि निर्व्यसनी मुलाची निवड करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. अहिल्यानगर शहरातील अमरधाम स्मशानभूमीच्या विकास आणि सुशोभीकरणासाठी शासनाने तब्बल 7,41,00,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी या निधीला प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी थेट आयुक्तांना धारेवर धरले. नगररचना विभागाचा कारभार स्वच्छ, पारदर्शक आणि नियमानुसार होण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत असे निर्देश आमदार जगताप यांनी दिले आहेत. अन्यथा आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. इंदिरा युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स, इन्फोसिस फाउंडेशन आणि भारतीय विद्या भवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 2 दिवसीय पुणे इंटरनॅशनल डान्स फेस्टिवलचे ध्रुव सभागृहात शानदार उद्घाटन झाले. यावेळी अहिल्यानगरची कन्या आणि नृत्य तपस्वी वर्षा पंडित यांची सुकन्या कुमारी नताशा चंद्रकांत पंडित हिने आपल्या मोहक भरतनाट्यम नृत्याविष्काराने महोत्सवाची सुरुवात केली. त्यामुळे तिचे भरभरून कौतुक होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 15 ते 25 मार्च या कालावधीत अहिल्यानगर येथे आयोजित लावणी नृत्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ 25 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.